मंगलमय परात्पर अखिलेश्वर नंद नंदन आनंद गंध अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू श्री बालकृष्ण लालाची वाङ्मयीन स्वरूपा श्रीमद भागवत महापुराण सप्ताह विधीचा आजचा 5वा दिवस एक सत्रामध्ये चालत असलेला भक्ती ज्ञान वैराग्य समुचयात्मक सोहळा ज्या महोत्सवाचा आनंद आपण गेले 4 दिवसापासून घेतात कैलासवासी प्रकाश काका दामोदर बोराडे यांचं चतुर्थ पुण्यस्मरण या पुण्यस्मरणाच्या अनुषंगाने या कथेचं आयोजन करण्यात येत आहे। हा आनंद हा परमानंद आपल्याला प्राप्त होतोय। श्रीमती रंजनाताई बोराडे त्यांचा संपूर्ण परिवारातील सदस्य मोठ्या हिरिरीने या कार्यक्रमाचा आनंद आपणही घेतात आणि बाकी सर्वांना सुद्धा तो देण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय। आजही आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालात। आपणा सर्वांना एकदा मनपूर्वक धन्यवाद। आजच्या ह्या कथा पुष्पाला आरंभ करत असताना भगवंताला विनंती करूया, आमच्या सर्वांगाला सर्व इंद्रियांना तृप्त करण्यासाठी तुमचे भजन तुमची वाणी त्या वाणीद्वारे भजन व्हावं ही अपेक्षा करतोय आणि त्याच भजनाच्या निनादामध्ये आजच्या ह्या कथेला आरंभ करूया। सर्वांनी हाताने टाळी आणि भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये घ्यायचं आहे। व्रजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं व्रजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त कीर्त रंजनं सदैव नंद नंदनं सुपीच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणु मस्तकं अनन्यरंग सागरं नमामि कृष्ण नागरं व्रजे व्रजे कमंडनं मनोज गर्वमोचनं विशाल लोचनं विधूत गोपशोचनं नमामि पद्मलोचनं गदारविन्ददूदरं स्मितावलोकसुन्दरं मही
कथा मया सदैव गीयता तथा कृपा विधीयता प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्यय पुमान् भवेत् नन्द नन्दने भवे भवे सुभक्तिमान् व्रजे व्रजे कमण्डनं समस्तपापखण्डनम् व्रजे व्रजे कमण्डनम् राधे कृष्ण 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 राधे राधे टाळी वाजवा भजन करा हरी बोल राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे राधे हरि राधे कृष्ण 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 राधे राधे हरी बोल. टाळी वाजवा भजन करा श्री राधे गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला हरि बोल गोविंदा 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 गोपाला मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला गोविंदा 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 गोपाला मुरली मनोहर नंदलाला
कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय श्रीकृष्णाय वयं नमः। नैमिषारण्यात सुतजींच्या मुखारविंदातून गोड अशी कथा शौनकादिकांसह 88,000 ऋषीवर कथा रसपान करत आहेत। तीच कथा गुरुदेव शुकदेवांच्या मुखारविंदातून राजा परीक्षिती श्रवण करतायत। मैत्रीय मुनींच्या अनुषंगाने विदुर काकांच्या जीवनात हा कर्मयोग प्राप्त झाला आहे। आणि तीच कथा ह्याच यज्ञ मंडपामध्ये आपण रसपान करत आहोत। भगवंताची कथा या ठिकाणी सुरू आहे। त्या ठिकाणी भक्ती आपली छटा नवरंगाने उधळताना पाहायला मिळते। भक्तीचे नवरंग ज्याप्रमाणे आपल्या लीला चरित्रामध्ये लीलेमध्ये भगवंत अवतीर्ण करत असताना पाहायला मिळतात आपल्याला, त्याच नवरंगाची अपेक्षा संत मांदियाळी सुद्धा आपल्या वाङ्मयामध्ये करताना पाहायला मिळते। कोणत्याही वाङ्मयाची निर्मिती होत असताना जर त्यामध्ये नवरस नसतील तर ते वाङ्मय वृक्ष वाटतं, त्याच्यातील गोडवा निघत नाही, निर्माण होत नाही। भगवंताच्या अपरंपार लीला जशा श्रीमद भागवत महापुराणामध्ये आपल्याला पावलोपावली पाहायला मिळतात, तेच रस आपल्याला संत वाङ्मयामध्ये सुद्धा पाहायला मिळतात। विश्वमाऊली ज्ञानोबाराय आपली गुरुवंदना प्रगट करत असताना, गुरुदेवांना नमन करत असताना, विश्वात्मक देवाला नमन करत असताना आपल्या अंतकरणातील भावना प्रगट करतात। नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये, साहित्य सोनियाची आखाणी उघडवी देशेची या क्षणोक्षणी। हे चिंतन आपल्या गुरुदेवांना करत असताना ही भावधारा अत्यंत गोड प्रगट करतात। नवरस कोणते? या नवरसांचं वर्णन जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला, त्या नवरसांमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबाराय आपली संपूर्ण ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अर्थ, गर्भित अर्थ त्या नवरसांमध्ये गुंफण्याचं काम करतात। वीर रस, शांत रस, करुण रस, विभत्स रस, रौद्र, अद्भुत, शृंगार, भयानक आणि हास्य रस, हे नवही रस आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, ज्ञानदेवीमध्ये, भावार्थ दीपिकेमध्ये पाहायला मिळत आहेत। जेव्हा अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद आहे, अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा हे गोत्रगुरु आमुचे यांच्यावर शस्त्र चालवणं योग्य वाटत नाही, शस्त्र चालवणं योग्य वाटत नाही। तेव्हा भगवंत अर्जुनाला सांगतात, अरे बाबा तुला जरी शस्त्र चालवणं योग्य वाटत नसेल, युद्धावर गेल्यानंतर एखादा व्यक्ती, एखादा शूर पुरुष सैनिक जेव्हा रणांगणावर असतो, सीमेवर असतो, सीमेवर पाहिल्यानंतर समोरून शत्रूचं आक्रमण होतंय आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जर तो भक्त फक्त मनातील भावना व्यक्त करत असेल, कारुण्य व्यक्त कसं मारावं, यांना मारणं योग्य नाही, हत्या करणं चांगलं नाही, आमचं शास्त्र सांगतं हत्या करणं चांगलं नाही। लक्षात घे,
समय कोणता आहे त्या समयाचं भान ठेवलं पाहिजे माणसाने. समयाचं भान, त्या ठिकाणी जायचं आणि मला युद्ध करता येणार नाही, मी करणार नाही, मी यांना मारणार नाही, हे जसं योग्य नाही. काय योग्य नाही? ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये लग्नाचं आपल्या संपूर्ण ब्रह्मचर्याचं परिपालन करणं हे योग्य आहे. आणि जेव्हा ब्रह्मचर्य अवस्थेतून गृहस्थाश्रमामध्ये पाऊल टाकायची वेळ येते तेव्हा आईबाप विचारतात, आई विचारते, बाबा विचारतात, बाळा आता भरपूर शिक्षण झालं, 2चे 4 कर. तेव्हा तुझा एखाद्या मुलाचा होकार पडतोय आणि होकार पडल्यानंतर मुलगी पाहिली जाते, लग्नतिथी काढली जाते, सगळं नियोजन केलं जातं. सगळं आयोजन झाल्यानंतर 20-25 लाख अशा प्रकारे उडवले जातात. तोच मुलगा लॉन्समध्ये लग्नासाठी येतो, हळदही लागते आणि लागल्यानंतर 12:15 1:15चा समय असतो. त्यावेळेस तोच मुलगा नटून थटून एकदम बहुल्यावर चढण्याच्या वेळेस येतून म्हणतो, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. तिथून पळ काढायला लावतो, पळायला सुरुवात करतो. पळायला सुरुवात करत असताना जर त्याला विचारलं, अरे बाबा का पळतो? संसार सगळा दुःखमय आहेत, या दुःखामध्ये मला पडायचं नाही. आतापर्यंत का झोपला होता? आतापर्यंत झोपला होता? ही वेळ नाही तुझी. तू शूर वृत्तीचा ठाव, क्षत्रिया माझी राव. भगवंत अर्जुनाला सावध करतात, अरे तू शूर आहेत, वीर आहेत. वीराला ह्या गोष्टी शोभा देत नाहीत. तो आज संग्रामी हरू चिंतीला, निवात कवचांचा ठाहो पिढीला. एवढी जर शूरता वीरता जर तुझ्यामध्ये असेल, क्षत्रिय धर्म निभावणं हे तुझं कर्तव्य आहे. हा वीर रस भगवंत अर्जुनाचा जाग करतात. ज्ञानोबा आहेत त्या वीर रसाला गुंफण्याचं काम करतात. शांतरसाचं वर्णन करत असताना ज्ञानोबा म्हणतात, ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, जैसे कपोल शंख शिवतले, आणि वेदाची मती ठेले, ते लागला बोलो. देवा, मधुवनामध्ये जेव्हा ध्रुव बाळ गेला, भजन करण्यासाठी गेला, भजन करत 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 देवा तुझी प्राप्ती झाली. परंतु त्या ध्रुवाला काही बोलता येत नव्हतं बरं का. लहान बाळ होतं ना, 5 वर्षाचं, काही नव्हतं, शब्द निघत नव्हता. परंतु देवा तुमच्या हातामध्ये असलेला असुराचं शस्त्र वागवत असताना त्याच शंकासुराचा शंख जेव्हा तुम्ही ध्रुवाच्या गालाला लावला आणि वेदाची ही मती ठेले, ते लागला बोलो. एवढी गोड कृपा देवा तुमची आहेत. तुमच्यासारखं दुसरं दैवत कोणी नाही. शांतरसाचे भरते, शांतरस त्या ठिकाणी प्रतिपादन करतात. कारुण्य ना तरी स्नेहा लागी माये, मनिपे ते कीर होये, परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. कारुण्य बघा, जेव्हा अर्जुन द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांच्या समोर उभा राहतोय आणि उभा राहिल्यानंतर त्या अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. अरे एखादी आई ज्याप्रमाणे आपल्या तान्याला सांभाळते ना, जर यदा कदाचित तिलाही भूक लागलेली असावी आणि भूक लागल्यानंतर तो बाळ सुद्धा रडत असेल, समोर बाळ रडतंय, बाळ म्हणतंय आई मला भूक लागली, काहीतरी खायला दे. टोपल्यामध्ये अर्धी भाकर असेल तर ती बाळाला देते की स्वतः खाते? बाळाला देते. कारण तिचं कारुण्य त्या ठिकाणी दरवळतंय, कारुण्य दाटून येतंय. त्या बाळाचं संगोपन ती करते. बाळाचं संगोपन जर ती आई करत असेल, त्याचप्रमाणे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, आमचं लहानपण बालपण सगळं यांनी सांभाळलं हो. थोडं सुद्धा काही कमी पडू दिलं नाही. त्यांच्यावर शस्त्र कसं चालू? अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये कारुण्य दाटतंय. करुण रसाचं वर्णन ज्ञानोबा गुंफण्याचं काम करतात. विभत्स रस, विभत्स एकदम, ज्याला घाणेरडा म्हणतात ना, उठेलेली वैराग्य जेणे, ज्याच्या मनामध्ये एकदा का वैराग्य दाटलं तर वैराग्य दाटल्यानंतर त्याची अवस्था कशी होते, ज्ञानोबा गोड दृष्टांत देतात बरं का. सुंदर अशी आमच्या सत्तूबाई यांनी बर्फी बनवली होती, खोबऱ्याची बर्फी. ताईंच्या मनामध्ये आलं बर्फी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. उपवास होता म्हणून मला काही दाखवलीच नाही, त्यांनी दाखवलीच नाही बरं का.
जसं प्राणी मात्रांवर सगळ्यांवर दया करावी म्हणून त्यांनी टोपलीत भरली, बर्फी अशी टोपलीमध्ये भरली आणि भरल्यानंतर बाहेर एक श्वान कथेच्या अवतीभोवती सारखं फिरायचं म्हणून त्यांनी विचार केला, त्या कुत्र्याला सुद्धा आपण बर्फी प्रसाद दिला पाहिजे. त्या कुत्र्याने विचार न करता भुकेच्या भेने सगळीची सगळी जशीची तशी एक सुद्धा दात न लावता जशीची तशी आतमध्ये नेली. त्या बर्फीला फक्त एक माशी चिकटलेली होती. माशी चिकटलेली होती आणि माशीचा स्वभाव असा आहे, कितीही तुम्ही चांगलं खा, चांगल्या प्रकारे खा, परंतु माशी जर पोटामध्ये गेली तर असलेलं आतलं सगळं बाहेर काढण्याचं काम करते. त्या बर्फीला चिकटलेली माशी आणि माशी ती संपूर्ण बर्फी जशीची तशी त्या कुत्र्याच्या मुखातून बाहेर काढते, जशीची तशीच बाहेर पडते, जशीची तशीच बाहेर पडते. आणि बाहेर पडल्यानंतर परिणामतः 8 दिवसाचा एक भिकारी उपवासी मंडपाच्या बाहेर येतोय आणि भूक लागली म्हणून सांगतोय, मला भूक लागली, काहीतरी द्या ना, काहीतरी द्या ना. सगळं अन्न संपलेलं असतं आणि जशीची तशी कुत्र्याच्या तोंडातून पडलेली बर्फी, त्याला दात सुद्धा लागलेला नाही. ही बर्फी पडलेली पाहिल्यानंतर 8 दिवसाचा उपवासी तोच भिकारी उलटी झालेली बर्फी खाण्यासाठी तत्पर होईल का, प्रवृत्त होईल का? होईल प्रवृत्त. जैसे वमुनी असूने गेलीचे आता. उलटी झालेलं अन्न, अरे कितीही उपवास असू द्या, कितीही भूक लागलेली असू द्या, जसा एखादा व्यक्ती खाऊ शकत नाही त्याप्रमाणे वैराग्याविषयी विरक्ती निर्माण एकदा का झाली, त्याच भोगांना विरक्त पुरुष स्वीकारायला तयार होत नाही. म्हणून त्या ठिकाणी वमनाचा दृष्टांत देऊन बिभत्सरस प्रगट करण्याचं काम करतात. रौद्र रस, रडणारा रस, अंग देखे अंग कापत, तोंड असे कुरडे होत, विकळता उपजत सर्वांगाशी, सर्वांगा कंटाळा आला. जेव्हा आपल्या संपूर्ण श्रोतजन सासरे सगळ्यांना पाहिलं जातं तेव्हा अर्जुनाच्या हातातील धनुष्य गळून पडतं आणि सर्वांग थरथर थरथर थर कापत सगळ्या अंगाला वेफतुच्चे शरीरे मे रोम हर्षचे जायते, गांडीवम संसते हसतात त्वक्चैव परिदह्यते. सर्वांग थरथर कापते, डोळ्यातून अश्रू वाहतात आणि अश्रू वाहत असताना भगवंत त्यांना विचारतात, अरे बाबा काय झालं, अर्जुना तू का रडतो? हा रौद्र रस ज्ञानोबा राय आपल्या शब्दांमध्ये गुंफण्याचं काम करतात. पुढे अद्भुत रसाचं चिंतन करतात आणि ते विश्वरूपी एकीकडे जग आगवे आपुलेनी पाडे, जैसे महोदधी का बुडबुडे सिनाने दिसती. विश्वरूपाचं वर्णन करत असताना ज्ञानोबरांनी अजून एक विशेष किमया केलेली आहेत. शांताच्या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. शांत रस आणि अद्भुत रसाचं संगम, त्या ठिकाणी मिलन एकादशी म्हणजे 11व्या अध्यायामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. सांगतात जेव्हा अर्जुनाने विश्वरूपाचं दर्शन केलं ना, दर्शन केल्यानंतर विश्वरूप एकीकडे आणि हे सगळं जग एकीकडे पाहिल्यानंतर विश्वरूपाचा स्वरूप जेव्हा पाहिलं जातंय, अथांग सागरामध्ये ज्याप्रमाणे बुडबुडे तरंग उठल्यानंतर बुडबुडे येतात, त्या बुडबुड्यांप्रमाणे हे सगळं जग दिसतंय आणि सगळ्याच अथांग सागराप्रमाणे विश्वरूप दिसतंय. अद्भुत रसाचं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबा राय आपल्या ज्ञानदेवी ग्रंथामध्ये करतात. शृंगार रस, शृंगारिकता ज्ञानोबारांनी जेवढी नटवण्याचा प्रयत्न केला तेवढी कोणालाही नटवता आली नाही. नवी आवडीचे ने भरे कामुक निजवनिता विसरे, मग पाडेविना अनुसरे भ्रमला जायचा. लग्न होत नाही आणि नेमकं लग्न व्हावं. 38-40-45 वर्ष झाले लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्या भरपूर दिवसांनी लग्न झाल्यामुळे त्या नवरदेवाची अवस्था पाहायची. पहिल्या मुळाला गेलेली त्याची पत्नी जेव्हा जाते, गेल्यानंतर तो असा वेड्यासारखा आचरण करतोय. बुधवारी येणार होती, गुरुवार उजडला, अजून नाही आली. 4 वेळेस फोन. त्या स्त्रीचं वर्णन करत असताना ज्ञानोबा राय वर्णन करतात, त्या पुरुषाचं वर्णन करत असताना सांगतात, नवी आवडीचे नि भरे. अंतकरणामध्ये कामाची उत्पत्ती झाल्यानंतर तो जसा वेडेपिसापणा करतो ना, त्याप्रमाणे त्याची अवस्था होती. किंवा याच्याही पुढे जाऊन सांगतात, प्रथम वैसा काळी लावण्याची नवाळी
प्रगटे जैसे आगळी अंगना अंगी. जेव्हा बालवयातून स्त्री कौमार्यामध्ये पदार्पण करते तिचं सौंदर्य वाढवण्यासाठी तिला बाकीच्या साधनांची आवश्यकता पडत नाहीत. भगवंताची एक दिव्य किमया आहेत. कौमार्यामध्ये जात असताना तिचं सौंदर्य भगवंत वाढवण्याचा प्रयत्न करतात. नवी आवडीचे नि बरे. प्रथम वैसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. शृंगार रस, भयानक रस. भयानक रसाचं चिंतन करत असताना ज्ञानोबराय म्हणतात, पृथ्वी दळ उलथो पाहात आकाश असे सुडत थेत सडा होत नक्षत्रांचा. पांचजन्यम महाबाहू ऋषिकेश जेव्हा शंखनाद दुमदुमला ना, दुमदुमल्यानंतर हीच पृथ्वी जणू काही डळमळायला लागली, थरथर थर कापायला लागली. नवे नवे ह्याच भूतलावर नक्षत्रांचा ताऱ्यांचा सडा व्हायला लागला. देव म्हणू लागले, सृष्टी गेली रे गेली. देवा मोकळवांदी झाली. अरे आपला आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करा. पळा पळा पळा, जीव वाचवा. फक्त शंखनादाने पृथ्वी डळमळायला लागली. भयानक अवतार, भयानक स्वरूप त्या पृथ्वी माताचं भूमातेचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटचा हास्यरस. हास्यरसाचं चिंतन करत असताना ज्ञानोबराय अर्जुनाला म्हणतात, जात्यंदा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसे तसे. अर्जुनाला म्हणतात, अरे बाबा अशोचानन व शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाससे गतासून गतासूंश्च नानो शोचंती पंडित. हा शहाण्यासारखा गप्पा मारतोय पण मूर्खासारखं वागतोय म्हणे. गप्पा तर भरपूर शहाण्यासारखा दिसतात. तसं त्यासाठी दृष्टांत दिला आहे. एखादा आंधळा माणूस आहे आणि त्याला भूताने पछाडावं आणि भूताने ग्रासल्यानंतर तो आंधळा जसा सैरा वैरा इकडे तिकडे पळतो ना, त्याप्रमाणे अर्जुन बोलतोय खरा, परंतु शहाणपणाचे शब्द आहेत. वागणं मात्र मूर्खपणाचं आहे. भगवंत त्याच्याकडे पाहून हसतात. हे नवरस ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. त्याच नवरसांचा विचार शुकदेवजी, व्यासजी आपल्या ह्या ग्रंथामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच नवरसाचा आनंद भक्ती नवरंगाने आपल्या ह्या यज्ञमंडपामध्ये उधळताना पाहायला मिळते. म्हणून कथा, भागवत कथा आपल्या सर्वांगाला रंग देण्याचं काम करते. म्हणून त्या भगवंताचं चिंतन आपण पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. श्री राधे गोविंदा गोपाला हरि का प्यारा नाम हरि बोल.
गोपाला बोले श्री वाक्य बिहारी लाल की राधा रानी की जय जय श्री राधे श्याम। कृपया गडबड गोंधळ कुणीही करू नका, लहान मुलांना सांभाळा, मध्ये मध्ये उठून देऊ नका, पाठीमागच बसा। या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रक्षेपण होणार आहे, त्यामुळे कॅमेऱ्यासमोर सुद्धा कुणी येण्याचा प्रयत्न करू नका। कथेमध्ये विघ्न येतो, विक्षेप होतो, म्हणून पाठीमागच बसा, मध्ये मध्ये कुणी फिरू नका, सर्वांना विनंती आहे। राजा परीक्षिती आपल्या आराध्याच्या दर्शनासाठी लालायत झालेला आहेत। भगवान श्रीकृष्णाचा जन्म, भगवंताचा अवतार आणि त्याच अवताराची वाट पाहत असलेला राजा परीक्षिती विचार करतोय। एक लक्षात घ्या, कथा भगवान श्रीकृष्णाची आहे। कथा श्रवण करण्यासाठी राजा परीक्षिती पुन्हा पुन्हा वाट पाहतोय। वाट पाहत असताना कथा सुरुवातीपासून राजा भगवान श्रीकृष्णाची कथा सांगायला पाहिजे, परंतु कथेचा विचार मात्र दशम स्कंदामध्ये येतोय, कथेच्या शेवटी येतोय। याचं कारण काय? कारण सांगेन मी तुम्हाला। साधारणतः आपल्या घरी सकाळच्या समयाला येत असलेलं गाईचं दूध, म्हशीचं दूध, त्या दुधापासून जर तूप आपल्याला करायचं असेल, काढायचं असेल तर काय करावं लागतं? काय करावं लागतं? हा, नाही, दूध गरम करावं लागतं, बरोबर ना? अगोदर दूध गरम करावं लागतं आणि गरम केल्यानंतर ते अगोदरच समशीतोष्णाचं थोडं थंड करावं लागतं। त्याच्यामध्ये काय टाकावं लागतं? विरजण टाकावं लागतं। विरजण टाकल्यावर काय करायचं? वाट पाहायची दह्याची, दही होण्याची वाट पाहायची। एकदा का त्या दही झालं, मस्त घट्ट असं वर असलेली एकदम असं मस्त अशी साय अशी त्या एकदम दरवळताना पाहायला मिळते, एकदम घट्ट। त्याच दह्याला विरजण लावावं लागतं। विरजण लावत असताना सुद्धा त्याचीही सुद्धा प्रक्रिया आहेत। थोडंसं उष्ण पाणी टाकावं लागतं, थोडं थंड पाणी टाकावं लागतं। या दोन्ही प्रक्रिया ज्याला साधता आलात त्याच्या हाताने आपोआप ते लोणी वर येतं। लोणी वर आलं का त्याच लोण्याला काय करावं लागतं? कढावं लागतं ना। आणि कढवल्यानंतर चांगल्या प्रकारे आचेवर जेव्हा कढवलं जातं तेव्हा त्याच लोण्याच्या द्वारे काय मिळतं? तूप मिळतं। तूप कशातून मिळालं? कशातून? दुधातून मिळालं। मग दुधातून जर आपल्याला तूप काढायचं होतं तर ह्या बाकीच्या भानगडीमध्ये पडण्याऐवजी एकदमच डायरेक्ट तूप काढलं तर काय अडचण आहे का? मिळायला पाहिजे ना तूप? नाही। जर तूप काढण्यासाठी एवढ्या प्रक्रियांचा अवलंब केला जातो तोपर्यंत तूप मिळत नाही। कितीही प्रयत्न करा दुधातून तूप काढण्याचा, मिळणार नाही दुधातून तूप। तसं जोपर्यंत आपल्याला साजूक असं तुपाची जर व्याप्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावायची असेल तर एवढ्या प्रक्रिया लागतात ना। तसं साजूक तूप म्हणजे भगवान कृष्णाची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यावायची असेल तर अगोदर एवढ्या प्रक्रिया कराव्या लागतात। शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा, या सगळ्या गोष्टींच्या ह्या 7 भूमिका निभावत असताना त्याच 7 भूमिकातून जोपर्यंत आपल्या मनाची बैठक चांगल्या प्रकारे बसत नाही ना तोपर्यंत त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्यापुढे भगवंताची प्राप्ती कदापि होत नाही। भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्याला भागवताचे दशलक्षण सांगितलेले आहेत। सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, मनवंतर, हुती, निरोध आणि त्यानंतर मुक्ती, त्यानंतर आश्रय, या दशलक्षणांचा विचार जोपर्यंत आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही।
आमचे गुरुजी सांगतात, एखाद्या संत महात्म्याला भगवंताला जर जन्माला यायचं असेल, अवताराला जर यायचं असेल ना, तर ह्या त्या गर्भामध्ये येतच नाहीत. असा गर्भ भगवंत देखील शोधतोय का तो गर्भ पूर्णतः पवित्र आहे, त्या मातेचं जीवन पूर्णतः पवित्र आहे. जोपर्यंत अशी पवित्र माता भेटत नाही तोपर्यंत भगवंतही जन्माला येत नाहीत, संतही जन्माला येत नाहीत, अतिरेक होईल शोर सुद्धा जन्माला येत नाही. गर्भातून जन्माला येण्यासाठी तो गर्भ पवित्र पाहिजे, त्या गर्भाची पवित्रता तेवढी पाहिजे. तसं भगवंताचं भजन, भगवंताचं दर्शन होण्यासाठी आपलं जीवनही तेवढंच पवित्र पाहिजे. ती पवित्रता अगोदरच्या सगळ्या चरित्रामध्ये वर्णन केली जाते. सगळं जीवन सांगितलं जातं. प्रल्हादाचं चरित्र वर्णन केलं जातं, ध्रुवाचं चरित्र वर्णन केलं जातं. ह्या सगळ्या कथा जेव्हा आपल्या मनोपटलावर उमटतात आणि उमटल्यानंतर तेच मनोपटल एवढं धुवून काढलं जातं, त्या मनामध्ये दुसरं काहीच राहत नाही. पहिल्या दिवशी तुम्ही कथेला आलात तोपर्यंत सुद्धा थोडासा घराचा विचार येत होता मनामध्ये, आणि आता कथेचा 5वा दिवस उजाडलाय, घराचा विचारच नाही. कोणीच विचार करत नाही घराचा. का विचार करत नाही? मनामध्ये फक्त भगवान श्रीकृष्णच अवतीर्ण झालेले आहेत. एवढं मन पवित्र झालेलं आहे. तुका मने मन करारे निर्मळ, येऊने गोपाळ राहे तेथे. मन पूर्णतः खाली झालं, पिशवी पूर्ण खाली झाली तर दुसरं सामान भरता येतं. अगोदरच कामोद क्रोधादी विकारांनी जर ती पिशवी भरलेली असेल ना, भगवंतासारखं पवित्र अशी वस्तू त्या ठिकाणी साठवता येत नाही साठवता येत. घरामध्ये वातावरणाची निर्मिती अनेक विकारांनी होते. कधीही पण कोणताही एखादा यज्ञ करायचा असेल तर ते यज्ञ करत असताना भूदेव आपल्याला सांगतात, गायच्या अशा रवेदार शेणाने ते अगोदर भूमी सारवून काढा. सारवण्याची गरज काय? अरे गोड अशी चांगल्या प्रकारे फरची आहेत, या फरचीमध्ये पाहिल्यानंतर गंध लावायचा असेल आरशाची गरज सुद्धा पडत नाहीत. फरचीमध्ये पाहिलं तरी गंध लावता येईल, एवढी चांगली फरची आहेत. तीही पवित्रता का करावी लागते? गोमित्र का शिंपडावं लागतं? आपल्या घरामध्ये बाकीच्या विकारांनी जो विटाळ आहेत, जी अपवित्रता आहेत, ती अपवित्रता निघून जाण्यासाठी गोमातेचं शेण अथवा गोमूत्राचा उपयोग केला जातो. जसं घर स्वच्छ करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो ना, तसं भगवंताची कथा, भगवंताच्या भक्तांच्या कथा, आपलं हे शरीर पवित्र करण्यासाठी अगोदर त्या कथांची नियुक्ती आपल्या जीवनात झाली पाहिजे. जेव्हा ती नियुक्ती झाली, जेव्हा भगवंताच्या भक्तांच्या कथा आपल्या हृदयामध्ये स्थानापन्न होतात, तेव्हा भगवंत भक्तासाठी यायला तयार होतो. म्हणून अगोदर सगळी कथा भक्तांची आहेत, भक्तीची आहेत, आणि त्यानंतर भगवंत यायला तयार होतात. म्हणून दशमस्कंदामध्ये भगवंताच्या लीलांचं, भगवंताच्या अवतरण कार्याचं वर्णन येतंय. नवम स्कंदामध्ये प्रभू रामचंद्रांच्या दिव्य कथांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतंय. तीच कथा ऐकण्यासाठी राजा परीक्षितीला आलाच झालेला आहेत. काल आपण पाहिलं, समुद्र मंथनाची प्रक्रिया झाल्यानंतर देवादिकांचं संपूर्ण ऐश्वर्य, संपदा जेव्हा समुद्रामध्ये नाहीशी होते आणि परत ती संपदा प्राप्त करण्यासाठी दैत्यांच्या मदतीने तीच संपदा प्राप्त केली जाते. कूटनीतीने भगवंत मोहिनी अवतार धारण करून दैत्यांची फजिती करतात. परंतु शुक्राचार्य बलिराजाला सहाय्य करत असताना, दैत्यांना सहाय्य करत असताना 99 अश्वमेध यज्ञ पूर्ण करतात. आणि 100वा अश्वमेध यज्ञ होत असताना भगवंत बटूक स्वरूप धारण करतात आणि बळीराजाची परीक्षा पाहतात, बळीचं औदार्य पाहतात. आणि त्याच बळीचं औदार्य पाहत असताना त्याच बळीची कन्या, जिचं नाव रत्नमाला, रत्नमालेच्या डोळ्यासमोर जे प्रसंग घडतात, त्या प्रसंगाच्या अनुषंगाने तीच रत्नमाला भगवंताकडे पाहत असताना सांगते, अरे जर यदा कदाचित माझ्या पोटचा गोळा जर आला असताना तरीही त्याला मी विष देऊन मारलं असतं. भगवंताला रत्नमालेचा राग येत नाही बरं का, नाही येत राग. वात्सल्य दाटतं तेव्हाही भगवंत म्हणतात, तुझी इच्छा मी पूर्ण करेल. जेव्हा
क्रोध अनावर होतोय तेव्हा सुद्धा म्हणतात तुझी मी इच्छा पूर्ण करेल. परंतु भगवंताविषयी तिच्या मनामध्ये जो अनादर निर्माण होतो त्याच्याविषयी भगवंताला का काही वाटत नाही, राग का येत नाही, त्याचं कारण सांगेन मी तुम्हाला. भगवंताने श्रीपात्र असं निवडलंय तर ते श्रीपात्र निवडत असताना भगवंताने खूप विचार केलेला असावा. जेव्हा ती माता ती स्त्री जन्माला येत असताना ती आपल्या आईबापांसमवेत नांदते राहते आईबापांसमवेत राहत असताना यदा कदाचित आईबापांच्या जीवनाला कुठे कलंक लागेल याचा पावलोपावली ती विचार करत असते. आपल्या आईबापांची मान खाली जाता कामा नाही बरं का, खाली जाता कामा नाही. पुन्हा पुन्हा विचार करते. आणि सगळ्यात जास्त प्रेम, मुलीचं प्रेम कोणावर असतं सांगू का? कोणावर? बरोबर आहे ना, बापावर असतं. यदा कदाचित त्या मुलीचा गर्भ जन्माला येण्यासाठी जर जय तयारी करत असेल आणि त्या गर्भाला जर विचारलं ना, ती बापाला नाही विचारत, बापाला विचारत नाही. का विचारत नाही? तिला माहीत आहेत बाप माझी वाट पाहतोय. परंतु यदा कदाचित आईला माहीत झालं हा स्त्रीचा गर्भ आहे, हा मुलीचा गर्भ आहे, तर आई म्हणू शकते मुलीचा गर्भ नको, मला मुलाचा गर्भ पाहिजे. तेव्हा तोच गर्भ बापाला आवाज न देता आईला आवाज देतो, आई माझ्यावर तुझा विश्वास नसेल ना, मी शपथ घेऊन सांगते माझ्या बाबाची मान मी कधी खाली झुकवू देणार नाही. आई तुला जर विश्वास नसेल ना, प्रत्येक तुझा हट्ट मी पुरवेल, प्रत्येक ठिकाणी मी तुझी सेवा करेल. परंतु फक्त एकच माझी इच्छा आहे, माझ्या बाबासाठी आणि माझ्या भावासाठी मला जन्माला येऊ दे ग आई, मला जन्माला येऊ दे ग आई. सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार.
प्राणी गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी जाईन मी दूर दूर बाबा रडणार जाईन मी दूर दूर बाबा रडणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार सांगना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. याला लेख म्हणतात. आमचे योगेश महाराज मागे आजारी झाले होते. अंगामध्ये ताप भरलेला होता. 2-2:30 वाजता त्यांची 5 वर्षाची पोरगी उठून श्रीचं पात्र बापाची मान कधी खाली लवेल याच्यासाठी लवू नये याच्यासाठी सदैव प्रयत्न करत राहते. बापाने कोणी बापाला नाव ठेवावं असं वर्तन आपल्याकडे होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करते. पुढे तीच स्त्री जेव्हा एखाद्या घरात जाते, आपल्या नवऱ्याची चूक असताना देखील जर आपल्या पतीला कोणी बोललं तर त्या पत्नीला सहन कदापि होत नाहीत. उलट समोरच्या व्यक्तीची चूक नसताना सुद्धा ते समोरच्या व्यक्तीला शिव्या देईन का? पत्नी धर्म निभावते. आणि एक सांगू तुम्हाला, तीच स्त्री जेव्हा आई होते, आई झाल्यानंतर आपल्या पोराने कितीही चुका करू द्या, कितीही अपराध करू द्या, शिव्या मात्र शेजारच्याच पोराला देणार. बरोबर आहे ना? हे स्त्रीचं पात्र आहे. रत्नमाला बळीराजाची कन्या आहे. अरे देव जरी समोर आला तरी चालेल, लाज वाटायला पाहिजे. माझ्या बापाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि बळी पाताळामध्ये घातला. माझ्या बापाने काय वाईट केलं होतं देवा? सांगा ना, काय वाईट केलं होतं? दातृत्व धर्म निभावण्यासाठी माझ्या बापाने वर दिला. 3 पादभूमी देण्याचे संकल्प सोडला आणि माझ्या बाबांना पाताळामध्ये टाकलं. तिला माहित नाही ना पूर्व इतिहास, परंतु शेवटी स्त्रीचं मुलीचं हृदय ना, स्त्रीचं हृदय ना, बापाविषयी दया निर्माण होते. मी पुढच्या कर्माला पुढे कोणतं कर्म येणार याचा विचार मात्र रत्नमालेच्या जीवनात नाही. या बोलण्याचा परिपाक काय होईल याचा विचार रत्नमालेच्या जीवनात नाही. फक्त एकच, माझ्या बापावर झालेला अन्याय मला सहन होणार नाही, म्हणून तीच रत्नमाला भगवंताविषयी अवास्तव शब्द काढते. भगवंत म्हणतात, तू मुलीचं कर्तव्य निभावलं, आता तुझे शब्द सिद्ध करण्यासाठी मी तयार होतो. म्हणून भगवंत आता एक दिव्य अवतार, दिव्य लीला करणार. भगवंताचा पुढे अवतार त्याच रत्नमालेसाठी होणार आहेत. बळीराजाला पाताळामध्ये घातलं जातं. बळीराजा जेव्हा पाताळात जातो,
पाताळाचं अधिपत्य, जेव्हा पाताळातलं अधिपत्य दिल्यानंतर भगवंत म्हणतात, अरे माझी इच्छा जशी तू पूर्ण केली ना, आता तुझ्या दरबारामध्ये द्वारपाळ बनून मी राहतोय म्हणे. तुझ्या दरबारात आता मी द्वारपाळ बनून राहणार. वैकुंठामध्ये लक्ष्मी माझी या वाट पाहते. लक्ष्मी माता आमचे अजून काय येते ना, आमचे अजून काय येते ना, किती वेळ झाला, काय येते ना, काय येते ना. लक्ष्मी मैयाला नारदजी सांगतात, आता येणार नाही तुमचे मालक. म्हणे का? बळीच्या द्वारामध्ये द्वारपाळ झालीत म्हणे. आता ते काय म्हणतात त्याला, सिक्युरिटी गार्ड, सुरक्षा रक्षक, अजून कोणते शब्द असतात, होमगार्ड, अजून कंपाऊंडर, अजून एवढे सगळे पदवी, या सगळ्या पदव्या भगवंताने एकाच ठिकाणी प्राप्त करून घेतल्या. बळीच्या द्वारामध्ये राहतात. लक्ष्मी मैया विचार करते, काय करावं, काय करावं. एका साध्या स्त्रीचा वेश धारण करते लक्ष्मी. आपल्या वैकुंठाचा परित्याग करते आणि पाताळामध्ये येते. पाताळामध्ये आल्यानंतर त्याच बळीचं राज्य पाहिल्यानंतर एवढा 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 आनंद होतो, एवढा आनंद होतो. आणि एवढ्या आनंदाच्या भरात तीच लक्ष्मी म्हणते, येडा पेडा जाओ, येडा पेडा जाओ, बळीचं राज्य येऊ नाही का. बस काहीच नको. बळीच्या राज्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा आनंद दुसरीकडे नाहीत. सोनियाची ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊ रायार, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया. सोनियाची ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊ रायार, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया. माया माहेराची पृथ्वी मोलाची, माया माहेराची पृथ्वी मोलाची, साक्ष याला बाई चंद्र सूर्याची. कृष्ण द्रौपदीला सख्याने भेटला, कृष्ण द्रौपदीला सखाने भेटला. पाठीशी राहू दे छायार, कशी पाठीशी राहू दे छायार. वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया. सोन्याची ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ती भाऊ रायार, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया. लक्ष्मी मैया पाताळामध्ये येते. महिलांना विनंती आहे, थोडं पुढं पुढं सरकून घ्या, पाठीमागे जागा होत नाहीये. सर्वांना विनंती आहे, थोडं पुढं पुढं सरकून घ्या. इकडचे थोडे थोडे पुरुष वर्ग थोडं थोडं पुढं सरका. आतमध्ये रस्त्यामध्ये कोणी बसू नका आणि समोरच्या पॅराग्राफमध्ये पण सुद्धा कोणी बसू नका. कृपया कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी बसण्याची व्यवस्था करायची. पाठीमागे अजून जागा भरपूर आहे पाठीमागे, आणि ज्यांना जागा नसेल त्यांनी बाहेरच थांबा. ताई, आज मंडप पूर्ण पॅक झाला. कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. बस इकडे पॅक झालं का? आता इकडे कोणाला जाऊ देऊ नका. आता लक्ष्मी मैया पाताळ लोकामध्ये आलेली आहेत आणि लक्ष्मी राजा बळीला आवाज देते. आपल्या मालकाला द्वारावर पाहिल्यानंतर विचारलं जातं, इकडं कुठे? भगवंत म्हणतात, आता बोलायचं नाही, मी माझं काम करतोय, एकही शब्द बोलायचं नाही. पुढे चला, पुढे चला, चला पुढे चला, पुढे चला.
लक्ष्मीला आत प्रवेश मिळतोय आणि लक्ष्मी मैया बळीराजाच्या जवळ येते आणि बळीराजाच्या जवळ आल्यानंतर आपल्या करकमलांनी भगवंताच्या लक्ष्मीच्या हातांनी राजा बळीचं औक्षण करते। औक्षण केल्यानंतर परिणामतः बळीराजा विचारतोय, भगवंत द्वारामधून ऐकतात लक्ष्मी काय विचारते, बळीराजाचं संभाषण काय चालू आहे, काही नाही म्हणे। बळीराजा फक्त एकच प्रश्न विचारतोय, ताई ताई माझ्या दरबारामध्ये तू माझी बहीण म्हणून आलीत ना, सांग म्हणे आज मी तुझी इच्छा कोणतीही इच्छा पूर्ण करेल, सांग म्हणे। नाही म्हणे, संकल्प सोडल्याशिवाय नाही। इकडे अगोदर पतीने संकल्प सोडून घेतला, आता पत्नी संकल्प सोडायला तयार करते। जेव्हा संकल्प सोडायला सुरुवात केली जाते संकल्प सोडला जातो। काही नाही म्हणे, माझे मालक तुझ्या द्वारामध्ये आहेत रे बाबा, त्यांना मोकळं कर एकदाच। मी त्यांची वाट पाहून पाहून थकले, मोबाईलवरून फोन पण केला, माझा फोनसुद्धा रिसीव करत नाही बिचारे। एवढे एकदम इमानदार आहेत का आपल्या सेवेमध्ये दुसरा आपल्या कुटुंबाला सुद्धा वेळ द्यायला तयार नाही त्यांच्याकडे। माझ्या परिवार माझ्या मालकांना मुक्त कर, माझ्या मालकांना मुक्त कर म्हटल्याबरोबर बळीराजाच्या लक्षात येते ही आदिशक्ती आहेत, ही आदिमाया आहेत, लक्ष्मी मैया आहेत। बळीराजा लक्ष्मी मातेचं पाय पकडायला प्रयत्न करतो, परंतु नाही, लक्ष्मी मैया म्हणते नाहीत, माझा मालक जर तुझी सेवा चाकरी करण्यासाठी तुझ्या द्वारात राहतो, एवढा अधिकार जर तुझा असेल तर मी तुझ्या पुढे काहीच नाही। लक्ष्मी जयाची दासी, भगवंताची दासी लक्ष्मी मैया आहेत आणि तो ज्याचा दास आहे तो किती मोठा असला पाहिजे। बळीराजाची आई स्वतः म्हणते, भली सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया, ऐसा पुत्र पैदा किया का माझ्या बाळापुढे माझ्या मुलापुढे ब्रह्मांडाचा नायक हात पसरवतोय, भीक मागतोय, भिक्षा मागतोय, अजून माझा मोठेपणा, अजून माझी कूच धन्य करण्यासाठी दुसरं आहे तरी काय, एवढा आनंद होतो। त्याच बळीराजाचं दिव्य चरित्र, तीच रत्नमाला, शुक्राचार्य हा सगळा प्रसंग आपल्या पुढे व्यक्त केला जातो। राजा परीक्षितीच्या जीवनामध्ये ह्या घटना सांगण्याचं एकमेव कारण आपल्याला सावध केलं जातं। आपण कितीही मोठं व्हा, परंतु आपलं पायतन विसरता कामा नये, विसरता कामा नये। आपले पाय जमिनीलाच असले पाहिजे। परिस्थिती अशी असते की लक्ष्मी जास्त आली की मला वाटतं आपण आकाशमंडळामध्ये विना पंखाचे उडायला सुरुवात करतो। मागचा विसर पडतोय, संस्कृतीचा विसर पडतोय आणि संस्कृतीचा ज्याला विसर पडला त्याच्या जीवनात विकृती येण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीत। जीवन भरकटवणारे साधनं अनेक झाले, जीवन घडवणारं साधन फक्त एकच आहे, ज्याला संस्कृती म्हटली जाते। त्या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी मोठमोठ्यांचे दाखले दिले जातात, उदाहरणं दिली जातात। ते उदाहरणं आपल्याला एवढं शिकवतात, त्यांची जर फटफजिती होऊ शकते तर आपण तर सामान्य आहो। राजा बळी बिघडवू शकतो, राजा बळीचं जीवन सावरण्यासाठी भगवंत येतात। इंद्राकडनं दोष घडतोय साधूचा, त्याच इंद्राची संपत्ती जाऊ शकते। आपल्या जीवनात जर दोष घडला तर आपली संपत्ती तेवढी सुद्धा नाहीत। एका झटक्यामध्ये भगवंताच्या एकाच फटक्यामध्ये सगळं संपून जाईल। हे मार्ग, हे चरित्र आपल्याला एवढं शिकवतंय। आपले पावलं टाकत असताना प्रत्येक पाऊल फुंकून टाकावं, फुंकर मारून टाकावं। जिंदगी दो फूक की है, ये फूक एक तरफ अच्छी है, दूसरी तरफ बुरी भी बना सकती है। एका गोड संतांचे वाक्य आहे ते। जीवनामध्ये ह्या फुंकर मारत मारत ज्याचा जीवनाचा प्रवास चांगला चाललाय त्याचं जीवन सावरलं जातं। राजा परीक्षितीला बळीची कथा सांगितली जाते, बळीराजाचं दिव्य चरित्र सांगितलं जातं आणि हे चरित्र सांगत असताना पुढे पुढे सरसावत असताना भगवंत सत्यव्रत नावाचं जीवन जर ज्याच्या जीवनामध्ये उतरवलेलं आहे त्याच्यासाठी भगवंत सुद्धा अवताराला येतात, म्हणून सत्यव्रत राजाची कथा सांगतात। प्रलयंकाल ज्याला म्हणतात, निमित्ताच्या अचानक आलेला प्रलय, नैमित्तिक प्रलय ज्याला म्हणतात, त्याच प्रलयाच्या अनुषंगाने भगवंत एक लीला करतात। सत्यव्रत राजा जेव्हा सूर्यनारायणाला अर्घ्य देण्याचं काम करत असताना, त्याच अर्घ्य देत असताना ज्याचे दिले त्याची फळ पावे आपण अशी हातामध्ये
गंगेचं पाणी घेतलं जातं आणि पाणी जेव्हा सूर्यनारायणाला अर्घ्य देण्याचं काम केलं जातं त्याच अंजोळीमध्ये एक मासा येतो बरं का, छोटासा मासा येतो आणि त्या माशाच्या मुखातून दिव्य वाणी बाहेर पडते आणि तो मासा सत्यव्रत राजाला म्हणतो, राजा वाचवा ना, मला वाचवा ना, वाचवा. राजा म्हणतो झालं तरी काय, माझ्यापेक्षा जे मोठे बलाढ्य मासे आहेत ना ते मला खाण्यासाठी प्रयत्न करतात, मला वाचवा, मला या पाण्यात परत सोडू नका, या जलसागरात सोडू नका, मला करू काय. आपल्या सोबत असलेल्या कमंडलूमध्ये त्या माशाला ठेवलं जातं, टाकलं जातं. टाकल्याबरोबर तो मासा दिव्य रूप धारण करतो, मोठा होतो. मोठा झाल्यानंतर परिणामता आता करावं काय. आपल्या गृही थोडंसं मोठं जलाशय निर्माण केलं जातं, त्या ठिकाणी तो सोडला जातो. तिथेही त्याचं आकारमान वाढतं. राजाच्या लक्षात येते काहीतरी हा चमत्कार असला पाहिजे, काहीतरी दिव्य असलं पाहिजे, काहीतरी विशेष असलं पाहिजे. त्या ठिकाणी आपली लीनता प्रकट करत सत्यव्रत त्या माशाला विनंती करतात, आपण कोण आहात, कशासाठी आलात, येण्याचं कारण काय. या सगळ्या गोष्टी जेव्हा विचारल्या जातात चतुर्भुज नारायण त्या ठिकाणी प्रगट होतात. काळजी करू नको म्हणे, मी तुझी परीक्षा पाहण्यासाठी आलो नाहीत, नैमित्तिक प्रलयाचा आरंभ होणार आहेत. ही भूमाता सगळीकडे जलस्तर पसरेल आणि सगळीकडे प्रलय काल आरंभ होण्याची शक्यता असल्यामुळे तुला सावध करण्यात आलंय. जेव्हा अशी अवस्था येईल तेव्हा फक्त तुला माझा आश्रय प्राप्त होईल आणि तुला ह्याच जलसागरातून, ह्याच सागरातून, भवसागरातून तारण्यासाठी मी अवतार घेईल. ही जेव्हा शब्द, ही आकाशवाणी, हे दिव्य शब्द बाहेर पडतात आणि त्याच अनुषंगाने तोच सत्यव्रत राजा आपल्या सत्यपरायण व्रतामध्ये भगवंताचं भजन करतोय झाल्याप्रमाणे सगळे शब्द खरे ठरतात आणि शेवटी परिणामतः मत्स्य भगवंताचा अवतार होतोय. मत्स्य भगवंताचा अवतार होऊन त्याच सत्यव्रत राजाला तारून नेलं जातं. तारल्यानंतर सांगितलं जातं, त्याच सत्यव्रत राजाची त्या ठिकाणी कथा आपल्या पुढे प्रगट केली जाते. मत्स्य पुराण, ज्या मत्स्य पुराणामध्ये ही दिव्य कथा सांगितली जाते, त्याच मत्स्य अवताराचं वर्णन या ठिकाणी केलं जातं. पुढे नवम स्कंदाला आरंभ होतो. नवम स्कंद म्हणजे साक्षात ज्या स्कंदामध्ये सूर्यवंशाचं वर्णन केलं जातं, त्याच सूर्यवंशामध्ये भगवंताचा अवतार होणार आहेत. वंश सूर्यवंश आहेत, चरित्र मात्र शीतलता प्रदान करणार आहेत. भगवान प्रभू रामचंद्र सूर्यवंशात जन्माला येतात, परंतु त्या चरित्राला जसं जसं आपण श्रवण करू, प्रत्येक संसारिकाचं जीवन तप्त आहे. या संसारामध्ये तापला जातो प्रत्येक संसारी आणि त्या संसारामध्ये कुठेतरी त्याला शीतलता प्राप्त व्हावी, जीवनामध्ये शांतता प्राप्त व्हावी. कोणाचं चरित्र अभ्यासावं? एकमेव प्रभू रामचंद्र समोर दिसतात, एकमेव प्रभू रामचंद्रांचं जीवन समोर दिसतंय आणि तेच जीवन आपल्याला सूर्यवंशामध्ये नवम स्कंदामध्ये अनुभवायला येतंय. म्हणून गोस्वामी तुलसीदासजी जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या चरित्राकडे पाहतात ना, चरित्राकडे पाहिल्यानंतर त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. सूर्यवंशातून जरी हा राजा हा प्रभू भगवंत जन्माला आलेत ना, परंतु यांचं चरित्र ऐकण्यासाठी संत साधू मुनी एका वेगळ्या अंगाने त्या प्रभूंच्या चरित्राकडे पाहतात. ते चरित्र सूर्यवंशातील जरी असलं, चंद्राप्रमाणे मात्र शीतलता प्रदान करणार आहेत. राम कथा सैसी किरण समाना, राम कथा सैसी किरण संत जगो
प्रभु रामचंद्र भगवान की जय। राजा रामाच्या चरित्राला आपण आरंभ करणार आहोत। राम राजा झाल्याशिवाय समाधान नाहीत, म्हणून मला वाटतं राजा ह्या शब्दाने राम अधुरा आहेत। त्या राजाने यायला पाहिजे चरित्र ऐकायला, त्या राजाने चरित्र ऐकायला यायला पाहिजे ही रामाची इच्छा होती। म्हणून सगळ्यांच्या तळागाळापासून प्रत्येकाच्या तनामध्ये मनामध्ये बसलेलं एक दिव्य रत्न या नाशिक जिल्ह्याने आम्हाला दिलेलं आहेत। आणि ते दिव्य रत्न म्हणजेच एकदम सामान्य जीवन बरं का, एकदम सामान्य। माझा हा मोठ्या कथेमध्ये दुसऱ्यांदा युग आहेत। खडांगळीला आमचं चरित्र झालं होतं। हे व्यक्तिमत्व तेव्हा कंप्लीट 1.5 तास बसलेलं होतं, जेव्हा कार्यकर्ते म्हणत होते पुढे चला ना भाऊ, पुढे चला ना, नाही म्हणे माझ्या राजाची कथा आहे तर आपण विक्षेप करायचा नाही। आणि आत्ताही त्यांना बाकीचे सगळे कार्यकर्ते म्हणत होते व्यासपीठावर चला आपली परी। हे एवढं सामान्य जीवन, एवढी मोठी माणसाचा मोठेपणा तिथूनच सिद्ध होत असतो। त्यांना आठवण आहे की नाही, परंतु मला आठवण आहे। श्री माननीय विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे आज ह्या यज्ञमंडपामध्ये भगवंताच्या कथेचा व्यासंग रसपान करण्यासाठी आमच्या ताईंच्या विनंतीला, आमच्या संदीप दादांच्या विनंतीला मान देऊन आलात। आमच्या संपूर्ण व्यासमंचातर्फे खूप खूप धन्यवाद। सूर्यवंशाला आरंभ होतो। मंगल भवन अमंगल हारी, द्रवभूष दशरथ अजिर बिहारी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। वैवस्वत मन्वंतराला आरंभ होतो।
त्याच मन्वंतरामध्ये नभग नाभाग अंबरीश राजाचं दिव्य चरित्र येतं. आज हरिदिनी आहेत, एकादशी आहेत. त्या एकादशीचं चिंतन करत असताना आपल्याला लक्षात येईल, ज्या अंबरीशाने संपूर्ण राज्यामध्ये एकादशीचं व्रत, ज्याला साधन व्रत म्हणतात, दशमीला आरंभ म्हणजे कालच्या तिथीला आरंभ, आज एकादशी निराहार आणि द्वादशीला सकाळी सूर्योदयाच्या समयाला पारणं सोडलं का पूर्ण एकादशीचं पुण्य प्राप्त होतं. अशी एकादशी अंबरीशाने सगळ्या जगतापुढे प्रस्थापित केली. ती एकादशी 3 दिवसाची, ज्यांना 3 दिवसाची होत नाही, कमीत कमी 24 तासाची, नाही का? आज धरली की उद्या सकाळी सोडायची, रात्रीची एकादशी सोडायची नाही बरं का. कारण आपला दिवस हा 3:30च्या ब्रह्ममुहूर्ताच्या नंतर आरंभ होतो. बहुतेक 12 वाजले की काही भजेसुद्धा खातात. असं व्हायला नाही पाहिजे बरं का, चांगलं नाही. एकादशीचं पुण्य प्राप्त होत नाही. एकादशीला फलाहार केला तर चालतो, एकादशीला केलं तर काय हरकत नाही. एवढाही फलाहार होऊ नाही की दुसऱ्या दिवशी अजीर्ण होईल. शरीर कथेला सहाय्य करेल एवढा फलाहार करायला काही हरकत नाही. एकादशीचा व्रत अंबरीश राजाच्या अनुषंगाने पुढे इक्ष्वाकू, मांधाता, सौभरी आणि त्या सौभरीच्या उदरी पुढे सगर राजाचा जन्म झाला आहे. सगर राजा 60,000 पुत्र आणि त्याच अनुषंगाने जेव्हा अश्वमेध यज्ञ करतोय, तोच अश्व जेव्हा अगस्ती मुनींच्या आश्रमाला बांधला जातो, अगस्ती मुनी शाप देतात, 60,000 सगरपुत्र भस्म होतात. करावं काय? त्याच अगस्तींना विचारलं जातं, गंगा जर आणली आणि गंगेचं तीर्थ जर यांच्यावर पडलं तर यांना मुक्ती प्राप्त होऊ शकते. सगर राजा तप करतोय. सगरच्या नंतर शेवटी अंशुमान, दिलीप, मांधाता यांच्याकडनं तप साधना होते, तरीही येत नाही. शेवटी भगीरथ राजा, सूर्यवंशी जन्मला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त. भैरवापासून भगीरथी होसे, तीच भागीरथी गंगा, तीच भागीरथी भगीरथाने आणली आपल्या वंशासाठी. परंतु आज सगळ्या जगताचं कल्याण ती भागीरथी करते, ती जान्हवी करते, ती गंगा करते, ती गंगामया करते. जगताच्या कल्याणासाठी गंगेचा अवतार होतोय. त्याच भागीरथाच्या पुढे खटवंग राजाची कथा येते. सूर्यवंशाच्या प्रत्येक राजाच्या चरित्राचं वर्णन करतात. जो खटवांग राजा देवतादिकांना मदत करतोय, एवढं तपसामर्थ्य, एवढी ताकद असताना, एवढी दिव्य असताना सुद्धा जेव्हा खटवांग राजाला विचारलं जातं, देवतादी विचारतात, आमची काय मदत पाहिजे? अरे तुम्हाला मीच मदत करतो, तर आता तुमची मदत काय पाहिजे? काही नाही म्हणे, तुमची इच्छा पूर्ण करणार आहोत आम्ही, सांगा. काही नाही म्हणे, मला आयुष्य किती राहिलं सांगा. खटवांग राजा विचारतो. खटवांग राजाचं आयुष्य पाहण्याचा प्रयत्न केला तर फक्त खटवांगाकडे 1 तास राहतो. 1 तास सिद्ध राहिलेला आहेत. आता 1 तासानंतर माझं जीवन संपणार आहे. करावं काय? तोच खटवांग राजा भगवंताचं चिंतन करत 1 तासामध्ये मुक्ती प्राप्त करतोय. 1 तास उरला, खटवांग रायाशी भाग्यदशा कशी प्राप्त झाली. भगवंताच्या प्राप्तीसाठी फक्त मनाची बैठक स्थिर झाली का भगवंत त्याच ठिकाणी प्राप्त होतो. थोडे आहे चित्त सहाय्य झाली या. खटवांग राजाची कथा येते. दीर्घ बाहू रघु आज आणि दशरथ राजाच्या उदरी भगवंताचा जन्म होतोय. दशरथ राजाचं दिव्य चरित्र सांगितलं जातं. दशरथाच्या 3 पत्न्या कौशल्या, सुमित्रा, कैकेयी यांना पुत्रप्राप्ती नाही म्हणून वशिष्ठाच्या अनुषंगाने, शृंगी ऋषींच्या अनुषंगाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला जातो. त्याच्यातून प्रसाद बाहेर पडतो आणि प्रसाद बाहेर पडल्यानंतर त्याच प्रसादाच्या अनुषंगाने राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नांचा अवतार होतोय. पुढे तेच 4ही भावंड मोठे व्हायला सुरुवात करतात, मोठे होतात. विश्वामित्र यज्ञ रक्षणासाठी त्यांना पाचारण केलं जातंय. यज्ञ रक्षणाचं निमित्त केलं जातं आणि त्याच अनुषंगाने ताडकेचा उद्धार केला जातो, अहिल्याचा उद्धार केला जातोय. आणि पुढे तेच बालस्वरूपात शेवटी जनक दरबारामध्ये जातात. त्या ठिकाणी स्वयंवरासाठी जो धनुष्य असतो त्या धनुष्याला भंग केला जातं. रावणाची फजिती होते. सीता स्वयंवर होतं.
चारही भावंडांचा विवाह संपन्न होतोय. अयोध्येमध्ये येतात. अयोध्येमध्ये आल्यानंतर परिणामतः तीच अयोध्या आनंदाने दुमदुमून निघते. काळ जातो, शेवटी एक केस पांढरा होतोय. म्हणून राजा दशरथ म्हणतोय ही गादी माझ्या योग्यतेच्या राहिली नाहीत, आता राम राजा झाला पाहिजे. कैकई म्हणते नाही, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा नये समाचार त्याची माझा. रामाला वनवास प्राप्त होतोय. राम 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 करत राजा दशरथ जीवन संपवतोय. शेवटी तोच राम पुढे सरसावत बालीचा विचार केला जातोय, सुग्रीवाचा विचार केला जातोय, हनुमंताची भेट होते, लक्ष्मणाला शक्ती लागते आणि पुढे तोच राम रावणाला संपवतोय. आदो राम तपोवनादि गमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम बाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. देवभो बगाई राम लीला भुवरी रावण वध झाला, भुवरी रावण वध झाला, भुवरी रावण वध झाला. प्रभु रामचंद्र भगवान की, सियावर रामचंद्र भगवान की. 5 मिनिटामध्ये रामायण संपलं, कारण आपल्याला भगवान श्रीकृष्णाला आणायचं आहे. थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे याची मला पूर्णतः जाणीव आहे. भगवान श्रीकृष्णाचा अवतार होणार. ब्रह्मा, अत्री, चंद्रमा, भूत, पुरुरवा यांच्या उदरी पुढं आयु, सुतायु, सत्यायु, जय जय विजय पुढे गादीचा अवतार होतोय. आणि त्याच अनुषंगाने रुची, जमदग्नी पुढे नहुष स्वर्गाधिपती झाला, परी तो रहाटे बांबावला, त्याचं गोड चरित्र येतं. त्याच संगाने येती अयती, संयती, अयती, वियती, कृती ह्या 6 भावंडांचा जन्म होतोय. त्याच ययातीचं चरित्र आपण कायम वाचतो. ययाती कादंबरी ज्यांनी वाचली त्यांना माहीत आहेत. त्याच ययातीला जेव्हा शुक्राचार्यांकडनं शाप मिळतोय, भर तारुण्यामध्ये वृद्धावस्था प्राप्त होते आणि विचार केला जातो आता करावं काय. शुक्राचार्य म्हणतात काळजी करू नको, तुझ्या पुत्रांपैकी एकाने जरी त्याचं तारुण्य तुला बहाल केलं तर तुला परत तरुण होता येईल. स्वतःचा पुत्र आपलं तारुण्य देतो. कितीतरी काळ विषयांचा उपभोग घेतल्यानंतर सुद्धा विषयांपासून तृप्ती मिळत नाही, तेव्हा तोच ययाती म्हणतो न जातू काम कामानां मुपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवाभि वर्धते. अरे विषय सेवनी कोण तृप्त झाला, इंधनीने मला अग्नी कोठे. विषय भोगून कधीही विषय संपत नाहीत, विषय भोगणारा संपतो. हा ययाती सगळ्या जगताला संदेश देतोय, सगळ्या जगताला संदेश देतो. त्याच ययाती राजाचं दिव्य चरित्र येतं आहे. पुढे पुरु राजाचं दुष्यंत रंतीदेवाचं चरित्र येते आणि त्याच रंतीदेवाच्या अनुषंगाने कुरु वंशाचं दिव्य चरित्र पाहायला मिळते. यदूच्या वंशामध्ये देवमीड, पुढे शूरसेन राजाचे दिव्य चरित्र येते. त्याच शूरसेनाच्या उदरी वसुदेवांचा जन्म होतो आणि आता वसुदेवांच्या उदरी साक्षात भगवान श्रीकृष्ण येणार. शूरसेनाचे सुपुत्र वसुदेवजी 6 स्वयंवर होतात, लग्न होतात आणि लग्न झाल्यानंतर त्याच वसुदेवांचा मित्र कंस जो उग्रसेनाचा मुलगा आहे आपल्या बापाला बंदीखान्यात ठेवतो आणि स्वतः राजगादी प्राप्त करून घेतो. त्याच कंसाची चुलत बहीण देवक राजाची कन्या जिचं नाव देवकी, कंसाच्या स्वभावामुळे तिच्या समवेत विवाह करण्यासाठी कोणीही तयार होत नाही. देवक म्हणतोय कंसा, अरे तुझ्या बहिणीसोबत कुणीच विवाह करत नाही, करावं काय. काही नाही म्हणे, वसुदेवाला देऊन टाका, माझा मित्र आहेत ना. मग वसुदेवा समवेत विवाह करण्याची तारीख निश्चित केली जाते. स्वयंवर पार पडण्याची तिथी उजाडते. सगळ्या लोकांना पाचारण केलं जातं.
सगळ्या लोकांना निमंत्रण दिलं जातंय. सुंदर असं स्वयंवर पार पडतंय. सुंदर स्वयंवर पार पडते. जेव्हा बोलवण्याची वेळ येते, बारात जेव्हा शिवावर येते आणि त्याच काळी एकदम आकाशवाणी होते, अरे कंसा, तिच्या स्वयंवरात तू मोठ्या आनंदाने नृत्य करत आहे. तिच्याच उदरी येणारा बाळ तुझा काळ झाल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द जसे कानावर पडतात, परिणामतः तोच कंस आपला सगळा खरा स्वभाव प्रगट करतोय आणि त्या देवकीला मारण्यासाठी प्रयत्न करतो. तेव्हा तोच वसुदेव हात पकडतो आणि सांगतो, नाही बाबा, तू शूर आहेस. आपल्या पत्नीला मारणं योग्य, आपल्या बहिणीला मारणं योग्य नाही. हात तो धरिला वसुदेवी, हो हात तो धरिला वसुदेवी. घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवी, हो हात तो धरिला वसुदेवी. वसुदेवजी म्हणतात, नाही बाबा, शूराने स्त्रियांवर शस्त्र चालवणं योग्य नाही, शोभा देत नाही. एक काम कर, हिच्या उदी येणारा 8वा बाळ तुझा काळ आहेत ना, तर एक काम कर, जेवढे बाळ जन्माला येतील सगळे बाळ मी तुला देईल, परंतु माझ्या पत्नीला मारू नको. कसा विश्वास ठेवू? बंदीखान्यात टाकलं जातं. पहिला बाळ जन्माला येतो, दुसरा येतो, 6ही मारित दुराचारी. 6 बाळकं मारले जातात आणि मारल्यानंतर आता सातवा गर्भ योगमायेच्या साह्याने रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवला जातो. गर्भ गळीत अवस्था 7व्या गर्भाला झाली म्हणून सगळीकडे दवंडी पिटवली जाते. 7वा गर्भ गळून पडला. आता राहिला 8वा गर्भ. भगवंताला सगळे विनंती करतात, देवा, पृथ्वीवरी दैत्य मातले अपार, सोसविना भार मज त्यांचा. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्र वाटे वाहे तोय वाहत असे. सांगा देवा, वाचवा ना मला, याच्यातून सोडवा ना. भूमाता विनंती करते. भगवंत म्हणतात, आता जायला पाहिजे. शेषाला विनंती केली जाते. शेष म्हणतात, मागच्या जन्मात मी राहिलो, तुझ्यासोबत राहिलो 14 वर्षे, फक्त कंदमुळच खाऊन उपवाशी राहावं लागलं, नाही जमणार म्हणे. एक काम कर म्हणे, मागच्या जन्मात तू लहान होता, आता मोठा हो. शेषाला पुढे पाठवलं जातं आणि पुढे पाठवल्यानंतर रोहिणीच्या उदरी नेऊन ठेवलं जातं. तिकडे दाऊदादा जन्माला येतात आणि पुढे आता भगवंत जय्य तयारी करतात. गर्भ नांदायला सुरुवात होतो देवकीच्या गर्भामध्ये. तो जसा जसा गर्भ वाढायला सुरुवात होतो ना, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्याप्रमाणे देवकीचं तेज झळकायला लागलंय. परिणामतः 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 4 महिने, 5 महिने, 8 महिने पूर्ण होतात, 9 महिने पूर्ण होतात. भगवंत अवतार घेतात. 8 वर्षाचे चतुर्भुज मूर्तीधारी भगवंत अवताराला येतात आणि अवताराला आल्यानंतर देवकी मैया हसायला सुरुवात करते. देवकी हसते का म्हणून आपल्या आईला विचारतात, आई का हसते ग बाई, का हसते? अरे म्हणे, तू माझा बाळ म्हणून जन्माला आला की देव म्हणून जन्माला आला? लोक तुझ्याकडे ह्या स्वरूपामध्ये जर पाहायला लागले तर परिणाम असा होईल का माझा बाळ तुला कोणीही म्हणणार नाही. एक काम कर ना, लहान हो ना बाबा, लहान हो ना. भगवंत म्हणतात, आईसाठी मला लहान व्हावंच लागेल. भगवंत एकदम लहान होतात आणि लहान झाल्यानंतर विचार केला जातो, आता करावं काय? भगवंत म्हणतात, काहीच करू नका, ही जागा सुरक्षित नाहीत, तुमचं जीवन सध्या प्रतिकूल आहेत आणि या प्रतिकूल अवस्थेत तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी फक्त एकच जागा चांगली आहे, ते म्हणजे गोकुळ. नंदबाबा त्या ठिकाणी माझं पोषण करतील, तुम्ही काळजी करू नका. वसुदेवजींना सांगितलं जातं, बाबा मला टोपलीत घाला आणि आता तुम्ही गोकुळाच्या दिशेने वाटचाल करा, पावलं टाकायला सुरुवात करा. टोपलीमध्ये भगवंताला घातलं जातं आणि टोपलीमध्ये घालून आता वसुदेवजी गोकुळामध्ये जाण्यासाठी तयारी करतात. पाहतात द्वार लागलेले आहेत. करावं काय? भगवंताला विनंती केली जाते, देवा द्वारपाळ आहेत म्हणून ती असे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ. झोपलेल्या अवस्थेत आहेत. दरवाजा लावलेला आहेत. बंदाच्या आरगळा कुलपे कोंडे सगळे उघडून पडलेत. दरवाजा उघडला जातो.
या सगळ्या लीला पाहत असताना वसुदेवांच्या अंतःकरणामध्ये थोडी सुद्धा भीती राहिली नाही. परंतु भगवंताची जशी परीक्षा आहे तशी वसुदेवांची परीक्षा अजून संपली नाहीत. मंद मंद मेघ करी गर्जना, मेघांचा गडगडाट, यमुना मैयाला आलेला महापूर, या महापुरातून पलीकडे जायचं कसं काय वसुदेवजी विचार करतात. आणि वसुदेवजी विचार करत असताना फक्त भावना एवढी आहेत, भगवंत ज्याच्या समवेत आहेत त्याला कोणत्याही संकटांना घाबरणं योग्य नाहीत. जाको राखे साईया मार न सके कोय, बालबाका न होय जब जग वैरी होय. जग जरी वैरी झालं तरीही काही होऊ शकत नाही, एवढी भावना वसुदेवांची असल्यामुळे शेवटी वसुदेवजी आता भगवंताला टोपलीमध्ये धारण करतात, आपल्या डोक्यावर घेतात. तयारी केलेली आहेत, मध्यरात्र आहेत, समय मध्यरात्रीचं आहेत आणि ह्या समयाला सगळी पृथ्वी सगळी भूमाता शांत चित्ताने झोपलेली पाहायला मिळते. भगवंताच्या बापाला मात्र झोप यायला तयार नाही. भगवंताला टोपलीत घालून आता पावलं पुढे पुढे पडायला सुरुवात होतात. वसुदेवजी विचार करतात, आपण गोकुळापर्यंत जाऊया की नाही जाणार, आपण जाऊ की नाही जाऊ, काय करावं. भगवंत यायला तयार आहेत, परंतु लवकर तयार, माझ्या बाबांना काही त्रास होऊ नये. खुल गए सारे तालवा, क्या बात हो गई. हाँ, खुल गए सारे तालवा, क्या बात हो गई. हरि बोल. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. था घनघोरा मेरा कैसी रात हो गई, था घनघोरा मेरा कैसी रात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया. यमुना मैयाच्या पात्रामध्ये प्रवेश केलेला आहे. यमुना मैयाचं पाणी वाढायला सुरुवात करतंय. पाणी जसं जसं वाढतंय वसुदेवांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार होतंय. गुडघ्यापर्यंत पाणी येऊन पोहोचतंय, कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे, पाणी दाढीला लागतंय. आता तेच पाणी वसुदेवांच्या कंठापर्यंत येऊन पोहोचलंय आणि तेच पाणी जेव्हा ओठापर्यंत येऊन पोहोचतंय, भगवंत विचार करतायत या यमुनेचं पात्र जर अजून वाढलं तर माझ्या बापाचं काय होईल. म्हणून भगवंत आकांत करू लागतात, रडू लागतात आणि हळूच आपला पाय बाहेर काढतात, यमुना मैयाला दर्शन देतात. दर्शन दिल्याबरोबर तेच यमुना मैयाचं पात्र एवढं कमी होतं का एकदम फक्त घोट्यापर्यंत पाणी राहतं. वसुदेवजी विचार करतात, एकदम पाणी एवढं कसं काय कमी झालं. भगवंताची अपरंपार लीला वसुदेवांना काय समजणार. शेवटी वसुदेवजी गोकुळामध्ये येतात. किर्र अंधकार आहेत, सर्वकडे शांतता प्रसरलेली आहेत. गोमातेच्या गोठ्यामध्ये जाऊन नंदबाबा एकच मंत्र जप करत होते. काय करू, कसं करू, काय होतं, कसं झालं. अभिना भयो हा विचार करत असलेले नंदबाबा त्या ठिकाणी विचार करतायत. यशोदा मैया मायेला जन्म देण्यासाठी तत्पर झालेली आहेत. इकडे मायेचा जन्म झालाय.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। बोले श्री बांके बिहारी लाल की, गोपाल कृष्ण भगवान की। चला गवळणी